कसं आहे, थोडंसं वेगळ्या पण फार महत्त्वाच्या विषयावरती हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जरा पूर्ण ऐका आणि समजून घ्या. माणूस कसा आहे ना, अपयशाला खूप घाबरतो. कारण की एक अपयश ही गोष्ट अशी असते, एखाद्या गोष्टीची तुम्ही सुरुवात करता, मग तो व्यवसाय असेल, करिअरमधला काही निर्णय असेल, एखादी नोकरी असेल किंवा एखादं चॅलेंजिंग तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता. जरुरी नाही आहे की पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कधी असं होतं की तुम्ही प्रयत्न जितका जोरात करता तितक्याच जोरामध्ये तुम्ही खाली पडता किंवा तोंडावर पडल्यासारखं होतं आणि तिथेच माणूस खूप खचतो, खूप घाबरतो. कारण की अपयश आलेलं असतं, पैशांचं नुकसान झालेलं असतं, मानसिक त्रास त्याला खूप झालेला असतो. काही काही वेळेला या त्रासामध्ये संपूर्ण कुटुंब होरपळून निघतं. पण त्यावेळेला काय होतं, मग माणूस मनाने पूर्ण तुटून जातो आणि मग भीती त्याच्या मनामध्ये घर करते की काय होईल, आपण जर पुन्हा प्रयत्न करायला गेलं तर आपली थट्टा होईल, लोक आपल्याला हसतील आणि त्याच्या मनामध्ये या गोष्टी शंका तयार होतात, भीती तयार होते आणि मग तो पुन्हा प्रयत्न करायला घाबरतो. परत मी जर पडलो तर, परत मी जर अपयशी झालो तर, असे प्रश्न त्याला थांबवतात आणि तो पुढे जाण्यासाठी थांबतो. पण बघा, त्याला तो प्रयत्न, त्यामुळे तो काय करतो, प्रयत्नच सोडून देतो, ते काम त्याचं अर्धवट सोडतो. काही काही वेळेला बस नेक्स्ट लगेचच यश त्याच्या पुढे उभं असतं, पण ते त्याला कळत नाही. त्यावेळेला त्याची मनस्थिती ती नसते. मग अशा वेळेला काय करावं, तर विचारांना थोडंसं घट्ट करावं. म्हणजे लक्षात घ्या, अपयश हे कधीही कुठल्याही गोष्टीचा शेवट नसतो. अपयश ही आपल्याला मिळालेला एक अनुभव असतो आणि अनुभवातून जो शिकतो तोच खरा, हे लक्षात ठेवा. कारण की या अनुभवात आपण मागच्या वेळेला काय चुका केल्या होत्या त्या आपण त्या दुरुस्त करून मग पुढच्या गोष्टीचा तुम्ही प्रयत्न कराल की नाही, मग अपयश येऊ शकतं का बरं, सांगा. तर नाही येत. अपयशाला सामोरं जायचं. त्यामुळे भीती कुठपर्यंत, ती समोर येत नाही तोपर्यंत. त्यामुळे मनातली भीती झटकून टाका. अपयशाची अनुभवाची शिदोरी तुमच्या सोबत आहे. आता तुम्हाला उठायचं आहे आणि पुन्हा प्रयत्न करायचे आहे आणि भीतीला बाय बाय असं म्हणायचं आहे. बरोबर ना?